नमस्कार. पर्यावरण आणि शहर स्वच्छता या विषयावरच्या महाचर्चेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतोय. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर यांनी एकदा असं म्हटलं होतं की कुठलीही मानवी समस्या ही कधीही कायमची सुटू नये हा मानवी जीवनाचा अलिखित नियम आहे. आणि आजच्या समस्या आपल्याला सुटल्यासारख्या वाटतात, पण त्या नवीन समस्येला जन्म देतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर महिलांना बाजारातून वस्तू आणताना, भाजी आणताना त्या प्लास्टिकच्या पिशव्यातून घरी आणायला लागल्या, पण त्यामुळे त्यांच्या घरातल्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने एका नवीन समस्येला जन्म दिला गेला. आणि म्हणूनच हे वाक्य मानवी जीवन आणि पर्यावरण यांच्यातल्या संबंधांना लागू आहे. आज आपल्या महाचर्चेमध्ये भाग घ्यायला जे मान्यवर आलेले आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला सुरुवातीला करून देतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे घनकचरा व्यवस्थापन विषयक सहसंचालक डॉक्टर य.बा. सोनटक्के हे या चर्चेमध्ये भाग घेत आहेत. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपप्रमुख अभियंता श्रीयुत अशोक यमगर हे देखील आपल्याबरोबर चर्चेमध्ये आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत देवदास मटाले हे देखील पत्रकार म्हणून या समस्येकडे कसं पाहतात हे आपल्याला कळेल. आणि लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीयुत गणेश शेटे हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या अनुषंगानं आम्ही जी एक ध्वनिचित्रफीत बनवली आहे ती आपण आता पाहूया. क्या हमारा देश स्वच्छ नहीं हो सकता है? अगर 125 करोड़ देशवासी तय कर लें कि मैं कभी गंदगी नहीं करूंगा, तो दुनिया की कौन सी ताकत है जो हमारे शहर गांव को आकर के गंदा कर सके. 2 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनला प्रारंभ केला आणि जनतेनेही त्यात हिरिरीने भाग घेतला. साफसफाई कर्मचाऱ्यांना कचरेवाला किंवा कचरेवाली असं न संबोधता सफाईवाला आणि सफाईवाली असं संबोधलं पाहिजे असे संदेश सोशल मीडियावर झळकू लागले. कारण कचरा आपण करतो आणि स्वच्छ ते करतात. खरंच कचरा टाकताना आपण देशभक्त नसतो. ज्या भूमीला गर्वाने मातृभूमी असं संबोधतो त्याच धरणी मातेवर थुंकताना आणि कचरा टाकताना आपण जराही विचार करत नाही. तेव्हा कुठे जातं आपलं मातृप्रेम आणि देशभक्ती? शहरांमध्ये आज जितका कचरा जमा होतो तो टाकण्यासाठी क्षेपणभूमी अपुरी पडते. त्यात कचरा प्रक्रिया न करता टाकल्याने क्षेपणभूमी म्हणजेच डम्पिंग ग्राउंडच्या सभोवताली राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. अविघटक प्लास्टिकच्या आणि थर्मोकोलच्या वापरामुळे नाले तुडुंब भरलेत. सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा टाकण्यासाठी डबे लागलेत, परंतु कचरा वर्गीकरण करून टाकण्याचे कष्ट कोण घेतो? स्वच्छता ही प्रशासकीय जबाबदारी नसून नागरी कर्तव्य आहे. जर शहर गाव स्वच्छ करायची असतील तर लोकसहभाग आवश्यक आहे. नाहीतर पर्यावरणाच्या ऱ्हासाला आणखी खतपाणी मिळेल. परिणामी आरोग्याच्या तक्रारी बेसुमार वाढतील. अलीकडेच डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने व्यापक स्वरूपात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी स्वच्छता दिवस रोज पाळलाच पाहिजे. तरच आपले शहर, आपला गाव स्वच्छ राहील आणि पर्यावरण प्रसन्न राहील. पर्यावरण आणि स्वच्छता यांचं महत्त्व पटवून देण्यासाठीच आजची ही महाचर्चा. आपण चालतोय महाचर्चेकडे. डॉक्टर सोनटक्के, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तुम्ही ज्येष्ठ अधिकारी आहात, तेव्हा या दृष्टीनं पर्यावरण आणि शहर स्वच्छता या विषयाकडे पाहत असताना तुम्ही या स्वच्छतेच्या दिशेनं काय नेमकं झालं पाहिजे आणि त्याचे घटक काय आहेत स्वच्छतेमध्ये? कारण पर्यावरणाचा जर विचार केला तर पर्यावरणाचा विचार करताना आपल्याला सर्वात महत्त्वाचे 2-3 घटक आपल्यासमोर निश्चित दिसतात. एक म्हणजे घनकचरा, ज्या घनकचऱ्यामुळे आपला परिसर हा गलिच्छ होतो. दुसरा आहे तो सांडपाणी आणि तिसरा आहे तो हवा. या तिन्ही गोष्टीवर जर आपण अधिकाधिक लक्ष केंद्रित करू शकलो आणि त्या संदर्भात जर आपण आपली पावलं एक पुढे टाकत गेलो आणि त्याला जर स्वच्छ करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला एक स्वच्छ शहर आणि एक सुंदर शहर पाहायला मिळू शकतं. अर्थातच आपण शहरामधल्या
हवेच्या अनुषंगाने आपण नंतर चर्चा करू, पण मी यमगरजींना विचारू इच्छितो की बृहन्मुंबई जी आहे महानगरपालिका ही संपूर्ण आपल्या देशाची एक ज्याला फायनान्शियल कॅपिटल म्हणू अशा पद्धतीच्या मोठ्या शहराचं एकूण घनकचरा व्यवस्थापनाचं काम आपण करत आहात, आपला विभाग करतोय, आणि या संदर्भातली मुंबईतली परिस्थिती तुम्हाला संतोषजनक वाटतेय का? महानगरपालिकेने घेतलेले जे काही कष्ट चालू आहेत त्या पद्धतीने बघायला गेलं तर थोडीफार संतोषजनक आहे, कारण रोडची जी स्वीपिंग आणि क्लिनिंग म्हणतोय आपण, रोडची साफसफाईसाठी महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 28,018 कामगार असून बाहेरून म्हणजे अशासकीय संस्थांकडून सुद्धा आम्ही 14,000 कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. असे 42,000 कामगार हे साधारणतः फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टमध्ये रस्ते साफसफाई करतायत. त्याच्याही व्यतिरिक्त महानगरपालिकेतर्फे 80 किलोमीटर रस्ते म्हणजे उदाहरणार्थ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ईस्टर्न फ्रीवे, BKC मधील रोड आहेत आणि SCLR हे मेकॅनिकल पॉवर स्वीपिंगने आम्ही त्याची साफसफाई करण्याचं काम चालू आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक विभागात 24 विभागातील प्रत्येक विभागात 2 मेजर रस्ते असे साधारणतः 48 मेजर रस्ते आम्ही मेकॅनिकल पॉवर स्वीपिंगने साफसफाई करण्यासाठी निविदा मागवित आहोत. तसेच रस्त्यावरील निर्माण झालेला जो काही तुम्ही कचरा जी आहे, व्यवस्था वर्णन करताय ती तुम्हाला असं वाटतं की मुंबई शहर जे आहे ते त्याचं एक अकराळ विक्राळ स्वरूप जे आहे ते पाहता तेवढी सक्षम आहे का? तेवढी सक्षम आहे महानगरपालिकेची. मटाले, तुम्हाला काय वाटतं की एक पत्रकार या नात्याने जेव्हा तुम्ही या समस्येकडे पाहता तेव्हा तुम्हाला एकूण मुंबई महानगराची जी समस्या आहे कचऱ्याची ती चांगल्या पद्धतीनं महापालिका सोडवते असं वाटतं का तुम्हाला? घनकचऱ्याची ही व्यवस्था जर महापालिका चांगल्या पद्धतीने सोडत असती तर आज आपल्याला इकडे चर्चा करायची वेळच आली नसती. कारण शहर जर स्वच्छ असतं तर आपण या विषयावर चर्चा करू शकलो नसतो. इव्हन साहेबांनी सुद्धा मगाशी म्हटलं की काय थोड्या प्रमाणात त्यांनी चांगल्या पद्धतीने स्वच्छता करायला सुरुवात केली. मुळात कारण काय असावीत? काय लोकसहभाग त्यामध्ये पुरेसा नाही असं वाटतं आपल्याला? लोकांचा केवळ महापालिकेनेच ते काम करायला पाहिजे, लोकांचा पण त्यात सहभाग असला पाहिजे असं वाटतं आपल्याला? लोकांचा सहभाग तर अत्यंत आवश्यकच आहे. त्या दृष्टीने आता महापालिकेमध्ये शिवाय किंवा इतर नगरपालिकेमध्ये सुद्धा शाळांमधून स्वच्छतेचं शिक्षण द्यायला सुरुवात केली आहे आणि त्याचा परिणाम आता मुलं पालकांना सांगतात की तुम्ही स्वच्छता राखली पाहिजे वगैरे. ठीक आहे, पण जोपर्यंत लोकांचा सहभाग होत नाही तोपर्यंत 100% स्वच्छता होणार नाही. पण 50, 60, 70% स्वच्छता जी आहे जी महापालिकेच्या हातात आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हातात आहे त्यांनी त्यासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. उदाहरणार्थ एखादी योजना सुरू करायची असेल तर त्याची तारखा विचारा की या योजनेला आम्ही या दिवशी या तारखेला जाहीर केली, आज काय परिस्थिती आहे, अजून टेंडर मागवायचं, अमकं मागवायचं, म्हणजे पूर्ण झालेलीच नसते. स्वच्छतेच्या दृष्टीने ते करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. मग त्याला प्राधान्यक्रम दिला पाहिजे या स्वच्छतेच्या संपूर्ण गोष्टींना. शेटेजी, आपण लोणावळ्यासारख्या अत्यंत लोकप्रिय अशा शहराचे तुम्ही मुख्याधिकारी आहात, तिथल्या याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुम्ही आहात. तर लोणावळ्यामध्ये अर्थातच मला वाटतं मुळात जी लोकसंख्या आहे आणि तिथलं पर्यटकांची लोकसंख्या आहे, फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे, तर त्यामुळे एकूण लोणावळ्याची सध्याची परिस्थिती कशी आहे स्वच्छतेच्या बाबतीत? मुख्यतः लोणावळा शहर हे मुंबई आणि पुणे या महानगराच्या मध्यभागी वसलेलं आहे. 38 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया आहे. 1 लाख लोकसंख्या आहे, परंतु तरंगती लोकसंख्या आहे ते 2 ते 3 लाख इतकी आहे. ज्यावेळेस आम्ही असा विचार केला की आता लोणावळा शहर हे खऱ्या अर्थाने पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणं आवश्यक आहे, त्यावेळेस आम्ही आमचे नगरसेवक कर्मचारी यांच्या वतीने आम्ही शहराचा शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानला. आताच पत्रकार बंधूंनी सांगितले की विद्यार्थ्यांपर्यंत संदेश जाणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे आम्ही 5 जून 2013 पासून पर्यावरण जनजागृती अभियान घेतलं, ज्यामध्ये 8,000 विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला. त्यानंतर रॅली, पोस्टर, एक्झिबिशन असे घेतलं. पण विद्यार्थ्यांच्या सहभागातून आपल्याला पुढे काय दिसून आलं? म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांवर, त्यांच्या घरच्या माणसांच्यावर एक प्रकारचं जे स्वच्छतेच्या अनुषंगानं प्रेशर टाकलं पाहिजे ते होताना आपल्याला दिसलं का लोणावळ्यामध्ये? खूप चांगला प्रत्यय आम्हाला आला, कारण आम्ही जनजागृती झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रतिज्ञा सुरू केली, प्रत्येक शाळेमध्ये प्रतिज्ञा सुरू केली, विद्यार्थ्यांसाठी ड्राय वेस्ट कलेक्शन पासबुक सुरू केलं आणि आम्हाला अनुभव असा आला की फार कमी काळात आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो, नागरिकांपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट सेग्रिगेशन जे आहे ते आमचं 70% अचिव्हमेंट आम्ही करू शकलो. म्हणजे फार कमी कालावधीत आम्हाला खूप चांगला प्रत्यय आला. प्लास्टिक बंदीसाठी सुद्धा प्रत्यय आला आणि विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितलं की आपण ओला सुका कचरा वेगळा दिला पाहिजे, आपण बाजारात जाताना प्लास्टिक पिशवी न घेता कापडी पिशवी घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळे आमचे शहर चांगलं स्वच्छ होण्यासाठी आम्हाला खूप चांगलं मदत झाली. या कचऱ्यामुळे जे हवामानामध्ये देखील आपल्याला बदल आढळून येतात वेगवेगळ्या पद्धतीच्या कचऱ्यामुळे, त्या संदर्भात पॅरिसमध्ये अलीकडे जी जागतिक हवामान परिषद झाली होती
त्यामध्ये देखील या गोष्टीचा विचार केला गेलेला होता आणि म्हणूनच आम्ही आपल्या देशाचे केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला आणि ते आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांशी संवाद साधू इच्छित आहेत. दूरदर्शनच्या डीडी किसान वाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण त्यांच्या मनोगताचं चित्रीकरण केलेलं आहे. पाहूया प्रकाश जावडेकर काय म्हणतायत ते. शहरांची स्वच्छता खरं म्हणजे सगळ्या खेड्यापासून सर्व गावांची स्वच्छता हा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण आपण व्यक्तिगत स्वच्छ राहतो पण परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी आपण घेत नाही. घर साफ करतो आणि कचरा बाहेर टाकतो, त्यामुळे परिसर अस्वच्छ होतो. त्याची आपल्याला जबाबदारी नाही. गटारं आहेत जिथे उघडी गटारं आहेत त्या ठिकाणी ती गटारं सगळी तुंबलेली असतात कारण सगळा कचरा त्यामध्ये असतो. पण शहरांमधल्या स्वच्छतेचं तर विकराळ रूप आहे आणि म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही देशाची गरज ओळखली आणि स्वच्छ भारताचा नारा दिला. स्वच्छ भारत, हरित भारत. आपल्याला झाडं लावून सगळीकडे वनीकरण करून हरित भारतही करायचं आहे, पण मूळ स्वच्छ भारत झाला पाहिजे. कारण आज आरोग्याचे 25-30% प्रश्न हे स्वच्छतेतून उद्भवलेले आहेत. डास, माशा, किडे आणि झुरळं आणि हे सगळ्या अस्वच्छतेचे परिणाम आहेत. ज्या देशांमध्ये स्वच्छता आहे तिथे हे नावाला सुद्धा मिळत नाहीत आणि म्हणून आपल्या व्यवस्था सगळ्या नीट झाल्या पाहिजेत. हा याचा खरा आत्मा आहे आणि म्हणून याचे 3 भाग आहेत. एक महापालिका, स्थानिक नागरी संस्था, ग्रामपंचायती, नगरपालिका यांनी करायच्या कामं. यामध्ये आता आम्ही नवे नियम तयार करतोय घनकचरा व्यवस्थापनाचे, अधिक कडक असतील. नंतर जी कन्स्ट्रक्शन डिमॉलिशन इतकी नवी बांधकामं होतात त्याची जी धूळ उडते त्यांनी प्रदूषण वाढतं, त्यामुळे त्याच्या संबंधीचे नवे नियम तयार करतोय. मला आनंद वाटला की यावर हजारो सूचना आल्या आणि त्या हजारो सूचनांचं परिशीलन करून साधारणतः संक्रांतीच्या सुमारास आम्ही ही नवी नियमावली तयार करणार आहोत. या नव्या नियमावलीच्या माध्यमातून आम्ही एक नवी जबाबदारी या नागरी संस्थांवर टाकणार आहोत. पण लोकांची जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. प्रत्येक सोसायटी, प्रत्येक आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जोपर्यंत लोक त्यामध्ये सहभागी होत नाहीत तोपर्यंत परिसर स्वच्छ होणार नाही. दरवेळेला बाहेरून येऊन कोणीतरी काम करून तुमचं घर स्वच्छ, तुमचा परिसर स्वच्छ करेल हे होणं नाही. लोक त्यात सहभागी झाले पाहिजेत आणि म्हणून जनसहभागाला यात महत्त्व आहे. डॉक्टर सोनटक्के, आत्ताच आपल्याला प्रकाश जावडेकर केंद्रीय पर्यावरण मंत्री यांनी म्हटलं की लोकसहभागाशिवाय देशामध्ये स्वच्छतेचं वातावरण हे होणे नाही. तर लोकसहभागाच्या अनुषंगानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं तुम्हाला काय सांगावं असं वाटतं आणि काय होतंय असं वाटतं आज घडीला आपल्या राज्यामध्ये? कारण आपण बरेचशा वेळेस बरेचसे नियम बनवलेले आहेत, पण 2000 साली आपण नागरी घनकचरा नियम बनवले. त्या नियमाच्या अंतर्गत आपण लोकसहभागच अपेक्षित ठेवलेला होता की ज्यामध्ये सर्वसामान्य माणसापासून ते सर्वात शेवटी जे प्रक्रिया करणारे जे घटक आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर या सर्वांचा सहभाग हा अत्यंत आवश्यक आहे. कारण आज महाराष्ट्राचे जर आपण आकडेवारीचा जर विचार केला तर जवळजवळ 22,000पर्यंत मेट्रिक टन इतका घनकचरा महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो आणि हा इतका मोठा निर्माण होणारा घनकचरा जो आहे तो संकलित करणे, गल्लोगल्ली घरोघरी जाऊन संकलित करणे, त्याची सुरक्षित वाहतूक करणे, त्या सर्व कचऱ्यावर सुरक्षितरित्या प्रक्रिया करणे, या सगळ्या गोष्टीसाठी जनसहभागच आवश्यक आहे. कारण कुठलाही नियम आणि नियमाचा दंडुका दाखवून आपण सगळ्या गोष्टी घडवून आणू शकत नाही. कारण जोपर्यंत आपण लोकांना समजावून घरोघरी जाऊन समजावून सांगणार नाही, जसं आता शेटे साहेबांनी सांगितलं किंवा आपल्या सोबतचे पत्रकार बंधू आहेत त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आपण सर्वसामान्य माणसाला यामध्ये सहभागी करून घेणार नाहीत तोपर्यंत स्वच्छ शहराकडे जाण्याची जी आपली धावपळ आहे ती कुठे ना कुठेतरी आपल्याला थांबावं लागणार आहे. जोपर्यंत आपण लोकांना समजावून नाही सांगणार की ओला कचरा, सुका कचरा, प्लॅस्टिक, काच, मेटल
यासारखे जे विविध घटक आहेत आणि ज्यांना खरोखर एक इकॉनॉमिकल व्हॅल्यू आहे ते जर आपण वेगळे करून जर वेगळ्या ठिकाणी साठवून ठेवू शकलो तर निश्चितच त्यापासून एक नवीन गोष्टी आपण घडवू शकतो, ते रिसायकल करू शकतो, रिप्रोसेस करू शकतो आणि ते एक म्हणजे खऱ्या अर्थानं आपण हे कचरा नसू. डॉक्टर आपण काय करूया आता या वेळेला आपल्याशी दूरध्वनीवर बोलण्यासाठी रेवदंड्याच्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचे पुत्र डॉक्टर अप्पासाहेब आणि सचिनदादा धर्माधिकारी यांचे जे सदस्य आहे यांनी महाराष्ट्रामधल्या 100 शहरामध्ये स्वच्छता मोहीम घेतलेली होती आणि त्या 100 शहरातल्या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून एक स्वच्छतेचा नवा मंत्र त्यांनी जागवण्याचा प्रयत्न केला. ते आपल्याला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर दूरध्वनीवर उपलब्ध आहेत. अप्पासाहेब, मी तुमचं स्वागत करतो आजच्या आमच्या महाचर्चा कार्यक्रमामध्ये. नमस्कार, सर्वांना माझा नमस्कार. अप्पासाहेब, मला सांगा की ज्या पद्धतीची स्वच्छता मोहीम तुम्ही 100 शहरातून राबवली त्याच्यामधून काही तुम्हाला असं वाटलं की एक लोकसहभाग म्हणजे ज्या शहरामध्ये ही स्वच्छता झाली त्या शहरातले जे नागरिक आहेत त्यांना देखील या संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी करून घेतलं होतं आणि त्यानंतर या पुढच्या काळात देखील सातत्यपूर्ण तिथं स्वच्छता होत राहील असं आपल्याला वाटतं? हो, कारण का आतापर्यंत आम्ही आजपर्यंत प्रयत्न केले स्वच्छतेसाठी, त्या प्रयत्नामध्ये आम्हाला चांगला अगदी यशस्वी चांगला रिझल्ट मिळाला आम्हाला. कारण काय जवळजवळ आता 13 तारखेला आम्ही ते स्वच्छ अभियान आता केलं, महाराष्ट्रभर सगळीकडे केलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 5104 रस्त्याची लांबी किलोमीटर महाराष्ट्रामधल्या, मनुष्यबळ जवळजवळ 3,23,270 ते आम्ही प्रत्येक ठिकाणी रेकॉर्ड ठेवलाय आम्ही. आणि कार्याचं जवळ क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये बघायला गेलं तर जवळजवळ 13 लाखाच्या पुढे जवळजवळ जाते. आणि दुसरं म्हणजे कचरा जवळजवळ निघाला तर जवळ 6,889 जवळजवळ टन एवढा रस्ता निघाला, एवढा घाण निघाली कचरा. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एकंदर संख्या बघायला गेली मनुष्यबळाची म्हणजे ज्या नागरिकांना शून्यपणा येऊन ज्यांनी ज्या वेळेला आम्ही प्रत्येक वेळेला प्रतिष्ठान सभेचा जो कार्यक्रम केला त्याच्या वेळेला प्रत्येक वेळेला संख्या वाढत गेलेली आहे मनुष्यबळाची आणि प्रत्येकाला अंतरामध्ये जागृती येते असं आम्हाला परिपूर्ण आधी खात्री झालेली आहे त्याची. अप्पासाहेब, 3 लाखाहून जास्त आपले श्री सदस्य असं तुम्ही त्यांचा उल्लेख करता, त्या संपूर्ण सदस्यांनी 3 लाखाहून जास्त सदस्यांनी या मोहिमेमध्ये भाग घेतला आहे निश्चित. पण त्यानंतर ज्या शहरामध्ये ही स्वच्छता झाली त्या शहरातल्या नागरिकांना तुम्ही त्याचे काही धडे दिलेत का की यापुढं, कारण कचऱ्याचं कधी गमती नाही असे म्हणून द्रौपदीच्या थाळीसारखं आहे, तो कचरा त्या शहरातून गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढ्याच प्रमाणात कचरा येतो, तेव्हा त्या नागरिकांना अशा पद्धतीची शिस्त लावण्याचा काही प्रयत्न केलात का आपण? हो, त्यासाठी आम्ही काय केलंय, काल प्रत्येक वेळेला सगळे ठिकाणी आम्ही बोर्ड प्रत्येक ठिकाणी लावलेले आम्ही आणि प्रत्येक जशी साफसफाई होईल तसे बोर्ड प्रत्येक ठिकाणी पुढे जात राहिले की ज्या सूचना आहेत, कचरा काय करायचा, कसा करायचा, ओला कचरा कुठे टाकायचा, घन कचरा कुठे टाकायचा, प्लास्टिकच्या वस्तू किंवा प्लास्टिकच्या पिशव्या कशा एक बाजूला करायच्या आणि त्याची विल्हेवाट होण्यासारख्या ठिकाणी नेऊन टाकायच्या, हे प्रत्येकाला सूचना आम्ही ज्या वेळेला प्रत्येक दिवस ह्यावेळेला आम्ही जास्त प्रमाण वाढवलं ते बोर्डचं. प्रत्येक ठिकाणी बोर्ड असे प्रत्येकाला आम्ही दाखवून ते केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता बोललेत मगाशी, तर बाहेरची आमच्या बैठकी व्यतिरिक्त सुद्धा बाहेरची माणसं जवळजवळ 7,500 जवळ 7,000च्या पुढे माणसं बाहेरची जनजागृती म्हणजे त्यांना झालेले असे आलेले आहेत नागरिक. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आम्हाला यश आहे आणि अजून आम्ही ते शेवटपर्यंत चालू ठेवणार आहोत. अप्पासाहेब, मला आज या महाचर्चेच्या निमित्तानं आपण या स्वच्छता अभियान जे आहे अत्यंत चांगलं यशस्वी करून दाखवलं, तर त्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून तुम्ही नेमका काय संदेश देऊ इच्छिता? आज जी सध्या परिस्थिती जी आज आरोग्याची आहे ती फार विचित्र आहे. आता नगरपालिका करतात, गव्हर्नमेंट आपलं सगळ्या प्रकारे खर्च करतोय, मान्य आहे, पण त्याच्यावर आपली जबाबदारी काय आहे ही प्रत्येकाने ओळखून चालायला पाहिजे. त्यांचं ते कर्तव्य आहे, करतात. आता मग हे चौघांचं मी आता प्रत्यक्ष ऐकलं, ठीक आहे, त्यांचा प्रयत्न फार उत्तम आहे. ते प्रयत्न शेवट जरी असले ना तरी एवढ्या आता ही लोकसंख्या वाढते आणि कचरा करण्याची जी पद्धत आज माणसांची आहे ती सगळी बंद व्हायला पाहिजे आणि त्यासाठी जे 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 काय आम्ही प्रयत्न करतो आम्ही करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी त्याच्यामध्ये की कचऱ्याची जी भूमिका आहे, प्रत्येक माणसाने कचरा रस्त्यावर टाकणं किंवा पाण्यात टाकणं किंवा वेगळ्या प्रकारचे कुठे प्रवासामध्ये जाताना गाड्यातून काय पिशव्या फेकणं किंवा वेगळ्या प्रकारचे. आता कालच तुम्हाला सांगायला काही हरकत नाही गोष्ट, काल मी जेव्हा कार्यक्रम होता मुंबईला, मग माननीय मुख्यमंत्री येणार होते म्हणून मला जायला लागलं
आणि त्यावेळेला गेलो त्यावेळेला प्रत्यक्ष मी ज्यावेळेला बोटीने गेलो, स्पीड बोटीने गेलो, तेव्हा मुंबईच्या अलीकडे स्पीड बोट आपोआप बंद पडली. बंद पडल्यानंतर त्यांचा जो कर्मचारी असतो त्यांनी बघितलं, त्यांचं मला पिशवी अडकलेली आहे. म्हणजे सिमेंटची पिशवी जी बॅग होती ती समुद्रात सुद्धा अडकून, म्हणजे पर्यावरणाची भूमिका किंवा हरण करण्याची भूमिका माणसांची किती आहे, काय कुठे टाकावं, काय हे बंधन प्रत्येकाने पाळावं. आणि ह्या बंधनातून जी भूमिका स्वच्छतेची आहे आणि आपल्याला आरोग्याची भूमिका उत्तम मिळणार आहे, शिवाय पर्यावरणाची भूमिका सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला अनुभवाला येईल. म्हणजे पर्यावरण हल्ली जे वाढलेलं आहे सगळ्या प्रकारचं, म्हणजे पर्यावरणाचा आता काय पृथ्वीवर वाढलंय, हवेमध्ये वाढलंय, पाण्यामध्ये वाढलेलं आहे, किंवा पोकळीमध्ये जे आकाश आणि पृथ्वी याच्यामधली पोकळी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते प्रदूषण झालेलं आहे. हे प्रदूषण आणि हे पर्यावरण आणि ही अस्वच्छता असल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तर हे सगळं बंद व्हावं आणि प्रत्येकाने अंतरामध्ये एकच निश्चय करावा की जो कचरा टाकण्याची आहे भूमिका ती योग्य ठिकाणी विल्हेवाट होईल अशा ठिकाणी प्रत्येकाने स्वतःहून जर टाकली आणि स्वतःहून जर उचललं तर आम्हाला सुद्धा आता जे स्वच्छता अभियान करावं लागतं ते सुद्धा. डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी, आपण या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. आपण फार मोठं काम हातात घेतलेलं आहे, त्यामध्ये आम्ही तुम्हाला सुयश चिंतित आहोत. पण त्याचबरोबर या आमच्या महाचर्चेसारख्या कार्यक्रमामध्ये देखील तुम्ही प्रत्यक्ष सहभाग घ्यावा अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. आपल्याला धन्यवाद. नमस्कार. म्हणाले तुम्हाला व्यक्तिगत स्वच्छता म्हणजे जसं आपण व्यक्तिगत स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असतो तसं एक व्यापक रूपात आपण त्या स्वच्छतेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे नागरिकांनी, असं तुम्हाला मुंबईत होताना दिसतं का? मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये फारसे नागरिक त्यात सहभागी होताना दिसत नाहीत. कारण मुंबईत जाता येता पाहिलं आपण तर लोक हातातले कपटे बिपटे काही असे कुठेही टाकून देतात आणि तसेच पुढे चालत राहतात. मुख्यतः महापालिकेने या पद्धतीने स्वच्छता राखायला जी हवी होती तिथे अपुरेपणा पडतो. म्हणजे अपुरेपणा दोन्हीकडून आहे. दंड हे उत्तर आहे का? काय नेमकं केलं दंड पाहिजे? हा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, पण कुठपर्यंत? दंडाच्या ऐवजी माणसं स्वतःहून जर तयार झाली स्वच्छतेला तर ती तयार करण्यासाठी आता जसं धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे किंवा आणखी कोणी वेगवेगळे लोक जे आहेत त्यांना जर सांगितलं की तुम्ही हे काम करा आणि माणसांना स्वच्छता कशी राखायची हे शिकवा तर ते फार बरं होईल. एका बाजूला नागरिकांना स्वच्छता राखणं शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर महापालिकेने सुद्धा माझं साधं म्हणणं आहे की साहेबांनी सांगितलं आता 28,000 कामगार त्यांचे आणि 14,000 बाहेरचे घेतले. किती कामगार काम करतात तो मला खरं सांगा? सगळीच माणसं झाडू मारतात का नीट? की अनेक माणसं मुकदमाला सांगून आपला दिवस भरून कुठेतरी गायब होतात? हाही मुद्दा आहे ना. असे मुद्दे अनेक आहेत. त्याच्याबद्दल आपण काय म्हणाले याबद्दल? मटाल्यांचं जे म्हणणं आहे त्यांना असं वाटतंय की बहुतेक कामगार हे काम चुकार आहेत, काही फारसे करतात. सगळे तसे नाहीयेत. कारण सकाळच्या पाळीतच आमच्या जवळ 85% जे कामगार आहेत ते पूर्णपणे सकाळ पाळीत आम्ही डिप्लॉय केलेले असतात. नंतर मग उरलेले असतात 10% हे सेकंड पाळीत आहेत. त्याच्याबरोबर मॅनिंग मॉपिंग ही सेकंड शिफ्टमध्ये पण एक योजना आहे की रस्ते साफसफाई करण्याबाबत. आणि रात्रपाळीत पण काही कामगार आम्ही ठेवलेले आहेत की जे 5% आहेत ते साफसफाई करत असतात. पण ह्या साफसफाई बरोबर आम्ही रस्त्यावर 1.1 मीटर क्यूबच्या पण कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत. 5.2 मीटर क्यूबच्या कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत. हे झालं रस्त्यावरती साफसफाई केल्यानंतरचा जो काही कचरा निर्माण होतोय तो जमा करण्यासाठी. मुंबई महानगरात येणारे फ्लोटिंग पॉप्युलेशनचा अंदाज देतात 40 ते 50 लाख पब्लिक फ्लोटिंग पॉप्युलेशन असल्याने त्यांचा पण विचार करून महानगरपालिकेतर्फे 4,400 जागांवरती पोल माउंटेड ड्युएल लेटर बिन्स पण स्थापना केली म्हणजे बसवण्यात आलेली आहेत. पण कचऱ्याची मुळामध्ये शून्य कचरा असं आपण म्हणतो त्या पद्धतीनं सोसायट्यातून झोपडपट्ट्यातून आपण अशा तऱ्हेचे काही प्रयत्न सुरू आहेत का महापालिकेचे? हा, महापालिकेचे तसे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत महानगरपालिकेतर्फे जेवढ्या झोपडपट्टी परिसरात आहेत त्या ठिकाणी 740 संस्था ची नेमणूक करण्यात आली असून त्या संस्था अंतर्गत 9,600 व्हॉलंटियर्स तिथे कचरा गोळा करण्याचं काम करतायत, प्लस वर्गीकरणाचं पण काम करतायत, तिथला परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करतायत. त्यासोबत एकूण 24 विभागात 275 ALM 74 की 75 हे ALMs म्हणजे ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट की ज्यांना प्रमाणित प्रगत परिसर गट म्हणतो ह्यांची पण स्थापना झालेली आहे. आणि त्यांची पण याला मदत होती. त्यांची पण याला वर्गीकरणासाठी मदत होती. शेटेजी, तुम्ही लोणावळ्याचा आपण विचार केला तर 1 लाख फ्लोटिंग पॉप्युलेशन, तिथली लोकसंख्या 1 लाख. पर्यावरणाच्या आपल्या याला जरी अशा शहराचा पर्यटन शहराचा जरी दर्जा त्याला मिळालेला नसला
तरी अशी अनेक शहरं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तेव्हा या लोणावळ्याची या दृष्टीनं आपण काय नेमकी स्वच्छता मोहीम कशा तऱ्हेने राबवता की तिथे येणाऱ्या पर्यटकांना देखील ते शहर स्वच्छ आणि चांगलं वाटलं पाहिजे? लोणावळा शहरात महत्त्वाचं म्हणजे कम्युनिटी बिन्स ज्या होत्या त्या आम्ही 80% आम्ही कम्युनिटी बिन्स काढून टाकलेल्या आहेत आणि 80% आमचं हाऊस टू हाऊस कलेक्शन सुरू केलेलं आहे. आम्ही लोणावळा शहरामध्ये लिटर बिन्स बसवले आहेत पर्यटकासाठी. लोणावळा शहरातून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आहेत त्या पूर्ण बंद केलेल्या आहेत. तिथली जी हॉटेल्स आहेत त्यांना या मोहिमेमध्ये कशा पद्धतीने सहभागी करून घेतले? आम्ही हॉटेल आणि ज्या मोठ्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्यांच्यासाठी 2 वर्कशॉप घेतले. त्यामध्ये BRC, आरती इन्स्टिट्यूट, एक्सेल कंपनी अशा माध्यमातून त्यांचं प्रबोधन केलं आणि आता आम्ही सर्व शहरातील हॉटेलना कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोगॅस अथवा ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर यासाठी डेडलाईन दिलेली आहे 6 महिन्याची. त्यात त्यांनी ते करावं आणि प्लस आम्ही त्यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत पण देणार आहोत. आणि हे करत असताना जेवढे आता नवीन बांधकाम परवानगी आहेत ह्या 2 वर्षापासून त्यांना आम्ही कंपल्सरी हे केलेलं आहे की त्यांनी STP बसवावा आणि ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर, बायोगॅस अथवा कंपोस्ट पिट्स ह्या करावेत असं आम्ही कंपल्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या शहराचं पर्यटनदृष्ट्या चांगल्या पद्धतीनं पर्यावरण राहील असं मला वाटतं. मला एक साधा प्रश्न असा पडतो की मुंबईसारखं मोठं शहर असो किंवा लोणावळ्यासारखं छोटं शहर असो, माझं म्हणणं असं असतं की साधी गोष्ट, छोटी गोष्ट, लोकांना चालता चालता एखादा कपटा जर टाकायचा असेल तर त्याने कुठे टाकावा? लोणावळा शहरातही नाही पाहिलं आणि मुंबईतही नाही पाहिलं की ठिकठिकाणी डस्टबिन बसवलेत. समजा एक 50 फुटावर प्रत्येक ठिकाणी जर डस्टबिन बसवले तर जाता आता लोक कपटा टाकू शकतात. मला असं वाटतं मटाले की या संदर्भात मी जेव्हा परदेशातून गेलोलोय, फिरलोय, तेव्हा असं मी पाहिलेलं आहे की कुटुंब समजा गाडीतून जात असेल किंवा बाहेर पडत असेल किंवा रस्त्याने चालत असेल तर ते अशा तऱ्हेचे कपटे आपल्या खिशात ठेवतात आणि घरी गेल्यानंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. मला वाटतं एवढा विवेक देखील इथल्या नागरिकांनी खरं म्हणजे पाळला पाहिजे. आपण याबद्दल डॉक्टर सोनटक्के काय म्हणाल? कारण परदेशाचा जर विचार केला तर अमेरिका आहे किंवा इंग्लंड आहे, असे हे जे प्रगत राष्ट्र आहेत. तर मागे आम्ही इंग्लंडमध्ये जेव्हा ई-वेस्टच्या एका नियम बनवताना आम्ही त्या ठिकाणची कशी परिस्थिती आहे किंवा त्या ठिकाणी काय केलं जातं तर या संदर्भात जेव्हा आम्ही नागरी घनकचऱ्याचे काही ठिकाणं पाहिले तर घरोघरून लोक स्वतःच्या कारमध्ये घरातले कॉम्प्युटर किंवा निकामी ज्या वस्तू आहेत त्या गाडीमध्ये टाकतात आणि एक सेंट्रलाइज जो ठिकाण आहे त्या सेंट्रलाइज ठिकाणी नेऊन देतात. म्हणजे त्यांना तिथे जे नेऊन देण्याची किंवा जी म्हणजे स्वतःची जी एक कर्तृत्वाची जी जाणीव आहे की हा कचरा जर सर्वसामान्य ठिकाणी टाकला तर त्यापासून नेमके काय म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये आपण जाऊ शकतो या गोष्टीची जेव्हा जाणीव निर्माण होईल, म्हणजे जसं जनजागृती किंवा आपण आता मंत्री महोदयांनी सुद्धा एक वाक्य म्हणजे ऐकलं की सर्वसामान्य माणसांना जोपर्यंत आपण या गोष्टीची जागृती करून देणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण या गोष्टीकडे पुढे वाटचाल करू शकणार नाहीत. तर हा जो विषय आहे तर त्यामध्ये आपल्याला, कारण दररोज निर्माण होणारा जवळजवळ 22,000 टन कचरा आणि जवळजवळ 72,000 MLD इतकं सांडपाणी, या गोष्टीचं नियोजन करणं हे कुठल्याही कठीण होऊन बसेल याचा आपण विचार केला नाही तर. केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करत असताना आणखीन एक काही महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आत्ताच आपण त्यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. आपण पाहूया या अनुषंगाने ते काय म्हणतायत ते. स्वच्छ भारत म्हणजे एक दिवस झाडू घेऊन जाणं नाहीये, रोज सवय लागणं आहे. मी शिरूर या गावी एक उपक्रम केला. 5,000 विद्यार्थी आले. रत्नागिरीत असाच उपक्रम केला आणि तुम्हाला सांगतो याचा परिणाम आहे की प्लॅस्टिक मुक्त रत्नागिरी, प्लॅस्टिक मुक्त शिरूर असे कार्यक्रम राबवले. 5,000 मुलं दिसेल तिथलं प्लॅस्टिक उचलायला लागले आणि मग आता घरून निघाल्यावर शाळेत येईपर्यंत प्रत्येक मुलगा जेव्हा त्या स्वच्छतेचा दूत बनला आणि तो जेव्हा स्वच्छता करायला लागला तेव्हा संबंध गावाला वळण लागलं आणि गाव स्वच्छ जास्त राहू लागलं. हे आम्ही प्रत्यक्ष घडलं. 1 वर्ष झाल्यावर आज मी हे सांगतोय आणि त्यामुळे असं घडू शकतं. जनतेचा सहभाग पाहिजे. त्यामुळे तो सहभाग वेगवेगळ्या पद्धतीने जागृती आणणं, कारण स्वच्छतेचं महत्त्व स्वतःला पटलं पाहिजे. स्वतः स्वच्छ राहणं, परिसर स्वच्छ करणं हे आपलं काम आहे आणि जर लहानपणापासून शाळेपासून स्वच्छतेचे संस्कार नीट झाले तर मला असं वाटतं येणाऱ्या 10 वर्षामध्ये भारत स्वच्छ होईल. स्वच्छ भारत झाला तर रोगराईपासून मुक्तता मिळते मोठ्या प्रमाणावर. किडे आणि मच्छर आणि बाकीचे त्रास आहेत ते सगळे संपतात.
पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला दिसायला चांगलं दिसतं, आपल्याला वाटायला बरं वाटतं, हे जो परिणाम आहे हा मला वाटतं फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आज सह्याद्रीने ही महाचर्चा घडवली आहे स्वच्छता शहरांची. हा एक अतिशय चांगली चर्चा आहे. मी त्याचं स्वागत करतो. जे सहभागी झालेत तेही चांगले विचार मांडतील याची मला खात्री आहे. आणि सगळे मिळून हा पक्षीय कार्यक्रम नाही, हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि तो तशाच पद्धतीने राबवला पाहिजे आणि सगळ्यांनी त्यात सहभागी झालं पाहिजे, एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. प्रकाश जावडेकरांनी अत्यंत परिणामकारकरित्या आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हा पक्षाचा कार्यक्रम नाही, आपल्या राष्ट्राचा कार्यक्रम आहे. आपल्या राष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर हे अत्यंत आवश्यक आहे. मला आठवतं मलेशियामध्ये अशा पद्धतीची योजना त्यांनी घेतली होती की टेम द यंग टू शेम द ओल्ड. म्हणजे संपूर्ण शाळातून त्यांनी अशा तऱ्हेने मोहीम आखली होती स्वच्छतेची की सर्व मुलांनी आपापल्या आई वडिलांना देखील स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी भाग पाडलं. मला असं वाटतं मंत्री महोदयांना हे सूचित करायचंय आणि त्यांचा जो शिरूरचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे त्यातूनही हे सूचित होतंय. कार्यक्रमाच्या अंतिम चरणाकडे आलोय. माझ्याशी आता दूरध्वनीवर बोलण्यासाठी श्रीयुत विक्रम पवार, जे शहर पर्यावरण संवर्धन मोहिमेच्या अनुषंगानं काम करत आलेले आहेत अर्बन कॉन्झर्वेशनच्या वतीनं, आणि ते स्वतः आर्किटेक्ट आहेत. विक्रमजी, मी आपलं स्वागत करतो महाचर्चेमध्ये. विक्रमजी, आपलं महाचर्चेमध्ये स्वागत आहे. थँक्यू प्रदीपजी. मला विक्रमजी सांगा की तुम्ही या शहर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जे काही काम करताय ते अगदी थोडक्यात तुम्ही कशा पद्धतीचं काम तुम्ही करताय हे सांगा मला. प्रदीपजी, स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ मुंबई. प्रदीपजी, स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ मुंबई हे साध्य करणं आम्हाला आपल्या सर्वांचीच एक गरज आहे, एक ध्येय आहे. तुम्ही तुमचा दूरदर्शन, तुमचा जो टीव्हीचा सेट आहे त्याचा आवाज तुम्ही कमी केलात तर तुम्हाला बोलता येईल. आवाज एकदम कमी करा. ओके. सॉरी, वेळ नाही आपल्याला, बोला, लगेच बोला, पुढे बोला. तुमचं म्हणणं काय ते सांगा. बेसिकली आपल्या नजरेत असलेला केर कचरा आपण आपल्या भोवती दुर्गंध असते तेव्हा नॅचरल रिॲक्शन आपण ती दूर करण्याची असते. मग ते कोणत्या तरी कोणाऱ्यात जिथे दिसणार नाही असे करतो. परिणाम तो कचरा दुर्लक्षित होतो आणि आपल्याला कळत न कळत आपल्या नदी नाल्यात खाडीत जातो. ग्रामीण भागात लोकसंख्या कमी असल्याने प्रकृती हे सगळं शोषून घेते, त्याची क्षमता असते. परंतु शहरात मात्र निसर्गाला आपले कार्य क्षमतेपूर्वक करण्यासाठी एक सपोर्ट सिस्टम द्यावी लागते. डिसेंट्रलाइज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, मायक्रोबियल रेमेडिएशन, फायटो रेमेडिएशन असे बरेच पर्याय लोकांपर्यंत पोहोचवण्याची आमची 30 जानेवारीला महाराष्ट्र नेचर पार्क मध्ये आयोजित केलेल्या एका वर्कशॉपमध्ये इतर पाणी स्रोताचे पुनर्जीवन व संवर्धन या विषयावर महाराष्ट्र निसर्ग उद्यान, रिव्हर मार्च व वॉटर एन्व्हायरमेंट्स या लोकसंघटन ने आयोजित केलेले आहे. या विषयावर एक रिसर्च ऑब्जेक्टिव्हने की हे पाणी आपण कसं करू शकतो किंवा वेस्ट वॉटर कसं सॉलिड वेस्ट कसं रिसायकल करता येतं आणि लोकांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन काय असू शकतं या विषयावर एक वर्कशॉप आहे. तुम्ही काय करू इच्छिता? तुम्ही थोडक्यात अगदी सांगा, अक्षरशः अर्ध्या मिनिटात मला तुम्ही सांगा की तुम्ही नेमकं काय करू इच्छिता. अर्ध्या मिनिटात. आम्ही लोकांना एक तर सवय लावू इच्छितो, कारण की मागच्या वर्षी सुद्धा आम्ही ते जे क्लीनअप ड्राईव्ह जे आहेत आपले ते लोकांना ती सवय लावू इच्छितो आणि त्या मार्गाने त्यांच्यापर्यंत जे वेस्ट आहे ते ऍक्च्युली एक रिसोर्स आहे. बरोबर आहे विक्रमजी. आमच्या महाचर्चेमध्ये तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आपले आभार आणि आपल्याला धन्यवाद. आपण पुन्हा महाचर्चेच्या अंतिम चरणाकडे वळतोय. आपल्याला अतिशय कमी वेळ आहे, तेव्हा डॉक्टर सोनटक्के, आपण हवेचा प्रदूषणाचा विषय खरं म्हणजे घेऊ शकलो नाही, पण त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा की पुढच्या काळात एका मिनिटामध्ये काय झालं पाहिजे. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तर तो म्हणजे धुलीकण जे बांधकाम किंवा बाकीच्या उद्योगांमधून किंवा कुठल्या वाहनांमधून जे येतात तर त्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. कारण ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी निश्चितच वाहनं जास्त आहेत,
त्या ठिकाणी निश्चितच बिल्डिंग आणि या बांधकाम या गोष्टी जास्त होतात. तर या मधून कसे धुलीकण आपल्याला कमी करता येतील या दृष्टीने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. बरोबर आहे. मला असं वाटतं की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आल्यामुळं आपण हा कार्यक्रम आता संपवतोय. आपण सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाचर्चेमध्ये आलात आणि आपली मतं मांडलीत, याबद्दल आपल्या मनापासून मी धन्यवाद देतो आणि आपले आभार मानतो. नमस्कार.